क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा येथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आदिवासी संघर्ष नेते कॉम्रेड जे.पी. गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। आदिवासी संघर्ष योद्धे चिंतामण गावित यांनी सांगितले की आज सुरगाणा इथं तालुक्यातील सर्व पक्षीय बांधवांनी एकत्र येण्यासाठी सांगितले होते। पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन केले, परंतु काही पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आमदार शासन चुकीचा निर्णय घेत आहे तरी काही बोलण्यास तयार नाही। सत्ताधारी आमदार सभागृहात बोलत नाही, हे फक्त आपल्या आदिवासी मतांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात। ही गोष्ट सर्व आदिवासींनी ओळखणं गरजेचं आहे। यावेळी कॉम्रेड जे.पी. गावित यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षित केलेल्या आदिवासी आरक्षणावर धनगर समाजानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि शासनानं त्यांना छुपा पाठिंबा दिल्याने आदिवासीचं आरक्षण धोक्यात आणलंय। धनगर आणि इतर समाजानं आदिवासी आरक्षणावर नजर ठेवली आहे। आपल्या योजना, आपल्या सेवा सुविधा, हक्क, अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला। याला कारण आपला आदिवासी समाज संघटित होत नाही आणि त्याचा फायदा धनगर समाज आणि आदिवासी विरोधी शासन जाणीवपूर्वक करत आहे। धनगर समाजाला आपल्या आदिवासींमध्ये समाविष्ट केले तर धनगर आपल्या नोकऱ्या, योजना, सवलती आणि आपल्या जमिनीही विकत घेतील, आपल्या हक्क अधिकाराचे भागीदारही होतील आणि आपला समाज दारिद्र्याच्या रांगेत ढकलून देतील। तसेच शासनाने दिलेला शब्द अजूनही पाळला गेला नसल्याने आता आरपारच्या लढाईची तयारी आपल्याला करावी लागेल, असंही वक्तव्य जे.पी. गावित यांनी केलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। मध्य प्रदेश वगैरे ह्या भागातील आदिवासी आणि तो सुद्धा नामशेष होण्याच्या बेतावर आलेला अशी ही जमात आहे। जसं आपल्याकडं कातकरी जमात, ही जमात फार थोडी ठिकाणी आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या इगतपुरीमध्ये थोड्याफार प्रमाणात आहे, पेठमध्ये 2-4 गावांमध्ये आहे। बाकी जवळजवळ ती नामशेष होण्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, नामशेष होण्याच्याच मार्गावर आहे। त्यांची संख्या वाढत नाही आणि ते लोक कुठल्याही प्रकारचं पुढे येण्यासाठी काही प्रयत्नही करत नाही आणि म्हणून त्या लोकांना आदिवासी जरी असले तर आदिम जमातीमध्ये त्यांना टाकलेलं आहे, विशेष सवलती देण्याच्या दृष्टिकोनातून। तशी धनगर ही जमात सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, याची संख्या सुद्धा फार कमी आहे। परंतु धनगर आणि धनगर हे शब्दामध्ये फक्त र आणि ड ह्या 2 अक्षरांचा खेळ करून हे सरकारनेच हे पिलू सोडून दिलं। जसं मागच्या वेळेस हलबा कोष्टी आणि हलबा कोष्टी हा सुधारलेला, म्हणजे नागपूरमध्ये जे काही विणकर आहे, कपडा विणतात, ते हलबा कोष्टी आणि हलबा ही जमात आहे आदिवासींची, ती फार थोडी आहे। परंतु त्या म्हणजे नाम सदृश्याचा फायदा घेऊन हलबा लोकांनी, म्हणजे हलबा कोष्टी लोकांनी आम्ही हलबाज आहोत अशा प्रकारचं त्यावेळेस आंदोलन मोठं केलं, चेंगराचेंगरी झाली। पिचडने राजीनामा पण दिला त्यावेळेस, पण पिचडने ठाम भूमिका घेतली होती आणि तिथं चेंगराचेंगरीमध्ये 2-4 माणसं हलबा कोष्टीचे मेले आणि तो जो ओव्हरब्रिज आहे तिथं त्याला आता हुतात्मा हलबा कोष्टी उड्डाण पूल म्हणून अशा प्रकारचं नाव पण दिले त्यांना। पण शेवटी घटनेमध्ये जे तरतूद आहे ती काही पूर्तता करू शकले नाही, म्हणून त्या हलबा कोष्टींना आपल्या आदिवासीमध्ये घातलेलं नाही। तसा हा सुद्धा प्रकार तसाच आहे। ही मंडळी जी आहे धनगर, हे मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहेत, ते पुढे गेलेले धनगर आहेत आणि म्हणून आज आपल्याला ही माणसं आपल्यामध्ये येऊ पाहतात आणि आले तर अनेक लोकांनी सांगितलं ते काय करतील, म्हणजे आपण जिथं आहोत तिथून अजून पाठीमागे परतवण्याचं काम करतील। मला वाटतंय की आज जे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।